डिअर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे. त्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. गुरु शिष्याचं नातं आहे. बरेच विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पाठवल्यात, त्यांचे धन्यवाद. आणि या दिवसाचं औचित्य साधून पार्श्वभूमी सांगतो शिक्षक दिनाची, की जे आपले राष्ट्रपती होते, भूतपूर्व राष्ट्रपती दुसरे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण ह्या शिक्षक दिन मानतो. पण तत्पूर्वी त्याच्याही पूर्वी खरे शिक्षक जे आहेत, आता कोणाला पटो का न पटो, पण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे खरे शिक्षक आहेत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणामध्ये जे सुरुवातीच्या काळामध्ये जी क्रांती केलेली आहे, तर ते खरे शिक्षक आहेत. ठीक आहे. नंतर आपले सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपले राष्ट्रपती, त्यांचा जन्मदिवस आपण मानतो, काही हरकत नाही. आपली आपली श्रद्धा आहे, आपली आपली भावना आहे. तर या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो. आता आपण आपल्या पुढच्या घटकाला सुरू करूया, की जो महत्त्वाचा आहे, ज्याच्या आपलं एकही दिवस असा निघत नाही की त्याच्याशिवाय जी आपली भाजी असते, भाजीला जी चव येत असते, ती चव त्या पिकामुळं येते. आणि ती पीक तुम्हाला परिचित असेल, हिरव्या रंगामध्ये असते, लाल रंगामध्ये असते. आणि त्याच्याशिवाय त्या जी आपण स्वयंपाकघरामध्ये, किचनमध्ये भाजी करतो, ती भाजी होऊ शकत नाही. आणि तो महत्त्वाचा घटक, ही भाजीला चव जी येत असते त्या पिकामुळे होते, त्या पिकाच्या फळामुळे येते. आणि ते आहे मिरची. आता मिरची तुमच्या लक्षात आलं असेल, लाल असते, हिरवी असते. तर ह्या मिरचीचा आपल्याला आता ह्या पेपरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मिरची, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये चिली म्हणतो, चिली, CHILLI, चिली. चिली म्हणजे मिरची. आणि वनस्पतीशास्त्रीय भाषेमध्ये त्याचं नाव आहे कॅप्सिकम ॲनम. कॅप्सिकम ॲनम. आणि त्याचं कुटुंब आहे सोलेनेसी. उगमस्थान आहे ब्राझील. आता त्याचे महत्त्वाचे जे सुधारित वाण आहेत मिरचीचे, म्हणजे त्याच्यामध्ये मला सांगता येतील, ज्वाला आहे, संकेश्वरी आहे, C2, C9 आहे, बुलनोज आहे, धारवाड आहे, लवंगी मिरची आहे, कोल्हापुरी मिरची आहे, की ज्या तेज मिरची आहे, जे तिखट आहेत, लवंगी आणि कोल्हापूर. तर ह्या महत्त्वाच्या मिरचीच्या सुधारित जाती आहेत. त्याला शास्त्रीय नाव तुमच्या लक्षात आलं असेल, दॅट इज कॅप्सिकम ॲनम, बिलॉंग टू फॅमिली सोलेनेसी. आणि त्याचं उगमस्थान, जन्मस्थान हे ब्राझील आहे, ब्राझील. तर त्यानंतर आपल्याला माहीत आहे, मिरची आपल्याला चवीला कसं असते, तिखट असते, माहीत आहे, मिरची तिखट लागते. तर तिखटपणा ह्या मिरचीला कशामुळे असतो, तर तो जो कॅप्सिसिन घटक आहे, कॅप्सिसिन, CAPSICIN, या कॅप्सिसिन घटकामुळे ती मिरची तिखट लागते. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, प्रश्न पहिल्या मध्ये, क्वेश्चन नंबर 1A, फिल इन द ब्लँक्स. चिलीज आर पंजंट ड्यू टू व्हॉट ऑर ड्यू टू डॅश. तर त्या रिकाम्या जागेत तुम्ही भरायचं कॅप्सिसिन. तर ह्या कॅप्सिसिन जे घटक आहे त्या मिरचीतला, त्यामुळे ती मिरची तिखट लागते. तर मी लक्षात ठेवायचं. सो व्हाय चिलीज आर पंजंट, पंजंट म्हणजे तिखट, तिखटपणा. तर व्हाय चिलीज आर पंजंट, चिलीज आर पंजंट ड्यू टू कॅप्सिसिन कंटेंट. त्यानंतर आपण पाहूया हवामान, जमीन, पाऊस काय लागतं आहे, तापमान किती असतं. चिली कोणत्याही जमिनीमध्ये येते, पण हलकी ती जे मध्यम जमीन असेल ती चांगली येत असते. आणि त्याला योग्य तापमान लागतं. 19 ते 30 डिग्री सेंटीग्रेड त्याला योग्य तापमान आहे. तिचा पेरणीचा वेळ असं काय बंधन नाही. तुम्ही तिन्ही हंगामामध्ये ती मिरची लावू शकता. खरीपमध्ये जून जुलै, रबीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर, आणि समरमध्ये उन्हाळी मिरची जे म्हणतो आपण, पाण्याची उपलब्धता असेल तर आपण उन्हाळ्यामध्येही लावू शकतो. आफ्टर दॅट, as you know, you have seen the seeds of chili. The seeds of the chilies are very very small and they are not directly sown in the field. नेहमी लक्षात घ्यायचं, नेहमी काय लक्षात घ्यायचं, मिरचीचे पीक बारीक असते. आणि हे आपण इतर पिकांसारखं आपण हे आपल्या शेतामध्ये पेरत नाही. त्याच्या अगोदर आपण रोपं तयार करतो, आणि रोपं तयार करून त्याचं स्थलांतर करून आपण आपल्या शेतात लावतो. मग त्याला म्हणायचं रेझिंग ऑफ द सीडलिंग्स अँड ट्रान्सप्लांटिंग ऑफ द सीडलिंग्स. तर ह्या रेझिंगमध्ये सीडलिंग करत असताना त्याला वाफ्यावरती आपण वाढवत असतो. 4 मीटर लांबीचा, 2.25 मीटर रुंदीचा आणि 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचा 1.5 किलो बियाणं प्रमाण घ्यायचं. तर ह्या 1.5 किलो बियाण्यापासून जे काही मिरचीचे रोपं तयार होतात, जे की हेक्टरी पुरतात. तर हे थोडक्यामध्ये दॅट इज द रेझिंग ऑफ दी
चिली सीडलिंग. आणि त्यानंतर आहे एकदा रोप तयार झालं की त्या रोपाची ती जागा बदलायची असते. जागा बदलायची म्हणजे काय, रोपवाटिका जिथं रोपं तयार केले किंवा जे ठिकाण की जिथं रोपं आपण तयार केलेले आहेत तिथून ती मिरची उचलायची आणि आपल्या शेतात लावायची. त्याला म्हणतो आपण रोपांचे स्थलांतर. व्हॉट इज ट्रान्सप्लांटिंग? ट्रान्सप्लांटिंग इज नथिंग बट इट इज वन ऑफ द मेथड ऑफ द सोइंग और इट इज वन ऑफ द मेथड ऑफ द प्लांटिंग इन विच द plants are transferred from one place to the another place, that is from nursery bed to the field. So in transplanting of chili seedling, the transplanting is done at particular distance, that is called as spacing. मग हे मिरची आपण स्थलांतर ठराविक अंतरावर लावत असतो. तर हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन. तर हलकी जमीन असेल तर 60 बाय 60 सेंटीमीटरवर लावायचं, मध्यम जमीन असेल तर 75 बाय 75 सेंटीमीटरवर लावायचं आणि भारी जमीन असेल तर 90 बाय 90 सेंटीमीटर एका ठिकाणी 2 रोपं लावायचे. आणि अशा प्रकारे आपल्याला या ट्रान्सप्लांटिंगबद्दल सांगता येईल. त्यानंतर खते, मिरचीला खते काय लागतात, रासायनिक खते. बागायती मिरची आणि कोरडवाहू मिरची, दॅट इज रेनफेड चिली अँड इरिगेटेड चिली. रेनफेड चिलीचा डोस आहे 50-40-40 आणि इरिगेटेड चिलीचा आहे 50-50-50 NPK kg पर हेक्टर. P and K हे लावतानाच द्यायचं, म्हणजे ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर द्यायचं. आणि नायट्रोजन इज स्प्लिट इंटू 2 डोसेस, हाफ नायट्रोजन ॲट ट्रान्सप्लांटिंग अँड हाफ नायट्रोजन ॲट फ्लावरिंग, दॅट इज फुलोरियामध्ये. तर हे झालं आपलं खताच्या बाबतीत. पुढचं आहे या मिरचीला महत्त्वाची किडी कोणती आहेत, दॅट इज पेस्ट. तर पेस्टमध्ये आपल्याला पाहता येईल थ्रिप. मुख्य महत्त्वाची कीड आहे थ्रिप म्हणजे फुलकिडा. तर हे फुलकिडी जे मेन पेस्ट आहे तिचा कंट्रोल आहे डस्टिंग ऑफ 5% BSA ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर, दॅट इज द कंट्रोल. अँड द सेकंड पेस्ट इज द cutworm and it is controlled by 5% cold rain at the rate of 50 kg per hectare. त्यानंतर आपण डिसीजेस पाहूया चिलीमध्ये. चिलीमध्ये जे महत्त्वाचे रोग कोणते आहेत त्यामध्ये डॅम्पिंग ऑफ आहे, मान टाकणे. डॅम्पिंग ऑफ म्हणजे काय, ते झाड ते रोप असं मान टाकतं. दुसरं डायबॅक, तिसरं आहे अँथ्रॅगनोज. तर ह्या जे बुरशीजन्य रोग आहेत, मग ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी वी कॅन यूज बोडेक्स मिक्सचर. You know very well what is Bodex mixture, that is the excellent fungicide used in Indian farming. Now one important viral disease is there in the chili which is asked in the film examination. The viral disease in chili is called as leaf curl. पानाच्या कडा असं चौ बाजूने असं कसं होतात, ते गोळा होतात. मग त्याला म्हणतो आपण लीफ कर्ल, त्याला म्हणतो आपण भोकड्या, त्याला म्हणतो आपण चुरडा मुरडा डिसीज. मग हे व्हायरल डिसीज जो चिलीमध्ये आहे लीफ कर्ल, तर फिल्म ब्लँकला विचारतात. तर त्यासाठी तुम्हाला त्याचा बंदोबस्त करण्यासाठी यू हॅव टू स्प्रे, दॅट इज मोनोक्रोटोफॉस और इकॉलॉक्स, दॅट इज ॲट द रेट ऑफ 500 ml in 500 liters of water. This is the control of this viral disease, that is leaf curl or चोरडा मोरडा. आणि त्यानंतर आहे पिकाची कापणी. तर पिकाची कापणी जे करतो आपण ह्या मिरचीमध्ये, कॅप्सिकम ॲनममध्ये, त्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतो आपण पिकिंग. सो हार्वेस्टिंग इन चिली इज कॉल्ड ॲज पिकिंग. Harvesting in chili called is picking, and the picking is done or harvesting is done for the purpose that farmer which is used. त्याचा उद्देश काय, त्याला हिरव्या मिरच्या पाहिजे का लाल मिरच्या पाहिजे, either red chilies or green chili. So crop starts flowering after 35 to 40 days. Fruiting starts after 60 to 70 days, and green chilies can be picked after 90 days of transplanting, and red chilies can be removed or they can be picked after 105 days after transplanting. म्हणजे कोणत्या उद्देशासाठी तुम्ही ते शेतकऱ्यांनी ती मिरची लावली आहे त्या उद्देशावर ते अवलंबून आहे की मिरची आपण कधी काढायची. हिरवी मिरची असेल तर ती 90 दिवसांना काढतात आणि लाल मिरची असेल तर ती 105 दिवसांनी काढतात. सो दिस इज इन शॉर्ट दॅट इज अबाउट द हार्वेस्टिंग ऑफ चिली. नाव दॅट इज द yield that is again 2 yields are there, रेनफेड चिली अँड इरिगेटेड चिली. तर रेनफेड चिली जे की पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, तिचं उत्पन्न आहे 5 ते 6 क्विंटल पर हेक्टर. आणि जे इरिगेटेड आहे की ज्याला आपण आर्टिफिशियल पाणी दिलं आहे त्या मिरचीला, that is the artificial irrigation is given, that irrigated chili, the yield is 15 to 20 quintals per hectare. So this is now a short yield. And the last aspect of this chili, that is the economic uses. You know what are the important uses of this chili, that is capsicum annum. That is the first, it is used as a condiment. मसाला पीक म्हणून आपल्या भाजीमध्ये वापरतो. So it is used as a condiment in every household.
इट कॅन यूज इन ऑल्सो द प्रिपरेशन ऑफ युअर चटणी. मिरचीची चटणी करतो आणि आपण आपल्या स्थानिक भाषेमध्ये त्याला म्हणतो भाकरीबरोबर जो ठेचा म्हणतो आपण, ते ठेचाही आपल्याला म्हणता येईल, त्याला काही चटणी म्हणता येईल. चिलीमध्ये काही प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी पण असतं, जीवनसत्व क. सो दिस चिली इज ऑल्सो कंटेन्स टू सम एक्सटेंट द व्हिटॅमिन सी. अँड नाउ डेज इन न्यू टेक्नॉलॉजी इन द ॲग्रिकल्चर या चिलीचा उपयोग आपल्याला बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये करत असताना जे किडी आणि पेस्ट आहेत त्या पेस्ट आणि किडींचा इन्सेक्टचा बंदोबस्त करण्यासाठी या ग्रीन मिरच्या, हिरव्या मिरच्या, ग्रीन चिलीज आपण कच्चा माल म्हणून वापरतो. कच्चा माल ह्या अर्थाने त्याचा अर्क काढायचा आणि तो अर्क त्या पिकावरती काय करायचं, फवारणी करायची की ज्यामध्ये आपल्याला जैविक नियंत्रण त्याला म्हणता येईल, बायोलॉजिकल कंट्रोल त्याला म्हणता येईल, की ज्यामध्ये त्यामध्ये त्याच्या सोबतीला 2 घटक असतात या मिरचीसोबत, लसूण आणि तंबाखू. मग त्याला आपल्याला लमित म्हणता येईल. लसूण, तंबाखू आणि मिरची, लसूण, मिरची आणि तंबाखू. तर अशा प्रकारे आपल्याला या हिरव्या मिरच्यापासून त्याचा अर्क तयार करून फवारणी करायची त्या पिकावर. त्या मिरची तिखट असल्याकारणाने ती किडी आणि रोग त्याच्यात ती बुरशी वाढत नाही, ती कीड तिला नुकसान करत नाही. तर अशा प्रकारे आपलं हे चिली क्रॉप आहे की ज्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं कॅप्सिकम ॲनम बिलॉंग टू फॅमिली सोलेनेसी आणि त्याचं ओरिजिन आहे ब्राझील. फक्त एक तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पुढच्या तुमच्या जीवनामध्ये जे स्पर्धात्मक परीक्षा आहेत तर त्यामध्ये एक असा प्रश्न येऊ शकतो कृषी घटकातून की चिलीची फॅमिली आहे सोलेनेसी, बरोबर. मग सोलेनेसी फॅमिलीचं एक पिक्युलर कॅरेक्टर आहे की तुम्ही ते लक्षात ठेवलं पाहिजे. सोलेनेसीमध्ये जे क्रॉप्स असतात त्यासोबत जे मिरची, आता तुम्ही डोळ्यासमोर आणायचं, मी जे क्रॉप सांगतो आहे तुम्ही प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ते क्रॉप आणायचं. मिरची आणली, टमाटा आणलं, वांगं आणलं, ठीक आहे. तर हे तिन्ही जे क्रॉप आहेत, हे तिन्ही क्रॉप फॅमिली सोलेनेसी आहेत. तुम्हाला फुलाचे भाग माहीत आहेत, फुलाचे महत्त्वाचे 4 भाग आहेत, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. तर ह्याच्यातले जे 2 ॲक्सेसरी पार्ट्स आहेत, ॲक्सेसरी हेल्पिंग व्हॉल्स ऑफ द फ्लावर, दॅट इज कॉल्ड ॲज कॅलेक्स अँड करोला. कॅलेक्स म्हणजे निदलपुंज. तर हे कॅलेक्स फळ तयार झालं तरी ते त्या फळासोबतच असतं बघा. आता तुमच्या लक्षात आलं असेल दॅट दिस कॅलेक्स इज रिमेंड पर्सिस्टंट दो द फ्रूट इज मॅच्युअर्ड. म्हणजे फळ परिपक्व झाल्यानंतरही ते फळाची साथ सोडत नाही. वांग्यामध्ये वरती बघा मुकुट असतं, टमाट्यामध्ये सेंटरला निदलपुंज असतात आणि मिरचीचं जे आपण काढ काढतो, आपली आई, आपली आजी काढते बघा, आपली बहीण काढते तर जे मिरची जी वाळल्यानंतर ते म्हणजे कॅलेक्स. सो इन दिस सोलेनेसी फॅमिली द फ्रूट्स आर हॅव्हिंग द कॅलेक्स रिमेन्स पर्सिस्टंट. हे तुम्ही लक्षात ठेवायचं, तुमच्या माहितीसाठी सांगितलं आहे. आणि अशा प्रकारे आपलं हे चिली आहे की जी चिली तिखट का लागते तर ते ह्या कॅप्सिसिन कंटेंटमध्ये लागते. तर आज आपण मिरची या पिकाबद्दल अभ्यास केलेला आहे. तुम्ही हे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारू शकता. थँक्यू.